Find RP and PS. RP and PS using the information given in triangle PSR. तर आता बघा या PSR ट्रायंगलमध्ये S अँगल 90चा दिलेला आहे, P अँगल 30चा दिलेला आहे, म्हणजे R कितीचा होईल 60चा, म्हणजे PSR हा आपल्याला 30, 60, 90चा ट्रायंगल दिलेला आहे. SR ची लेंथ 6 दिलेली आहे आणि आपल्याला PR आणि RS काढायचा आहे. तर PSR हा काय झाला 30, 60, 90चा ट्रायंगल झाला. आता 30, 60, 90च्या ट्रायंगलमध्ये 30च्या अपोजिटची साईड जी SR आहे ती हायपोटेनियसच्या हाफ असते. हायपोटेनियस म्हणजे PR, म्हणून SR बरोबर हाफ PR. तर 30 डिग्रीच्या अपोजिटची साईड हायपोटेनियसच्या म्हणजे PRच्या हाफ राहील, अपोजिट साईड ऑफ 30 डिग्री. आता आपल्याला SR किती दिली आहे 6 इज इक्वल टू हाफ इंटू PR. आता डिवाइडचे 2 न्यूमरेटरला जाईल आणि मल्टिप्लाय होईल, तर 6 2 12 इज इक्वल टू PR. ठीक आहे, PR आपल्याला किती मिळालं 12 मिळालं. आता आपल्याला काय काढायचं आहे PS. आता PS ही कितीच्या, हा 30चा आहे तर R हा 60चा होईल. तर 60च्या अपोजिटची साईड ही हायपोटेनियसच्या √3/2 टाइम्स असते, म्हणून PS ही साईड इज इक्वल टू √3/2 टाइम्स हायपोटेनियस म्हणजे PR. आणि PS इज इक्वल टू √3/2 इंटू PR. PR आपण किती काढली आहे 12, म्हणजे इथे लिहिलं 12. मग याला 12ला 2ने डिवाइड केलं तर किती येईल 6, आणि मग यांचं मल्टिप्लिकेशन. मग PS इज इक्वल टू 6 इंटू √3 म्हणजे 6√3. PS इज इक्वल टू 6√3.